अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। राम मंदिराच्या शिखरावरील भव्य ध्वज हा 11 फूट रुंद आणि 22 फूट लांबीचा असा आहे। या सोहळ्याला सरसंघचालक मोहन भागवतांसह देशभरातील अनेक मान्यवरांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। आपण पाहतोय पंतप्रधान मोदींच्या स्वागतासाठी तिथे फुलांचा सुद्धा वर्षाव करण्यात येतोय। मोठा पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे। अयोध्येमधील अनेक मंदिरांना सुद्धा पंतप्रधान भेटी देणार आहेत। अयोध्येमध्ये श्रीराम मंदिराला आकर्षक फुलांची सुद्धा सजावट करण्यात आलेली आहे। विद्युत रोषणाई सुद्धा करण्यात आलेली आहे। शरयू तीरावर सुद्धा फुलांची सजावट करण्यात आलेली आहे, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे। अनेक मान्यवर सुद्धा साधू महंतांची सुद्धा या सोहळ्याला उपस्थिती असणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये पोहोचल्यानंतरची ही दृश्य आपण पाहतोय। आज दुपारी 12 वाजताचा हा मुहूर्त आहे आणि याच मुहूर्तावर हा धर्मध्वज फडकवला जाणार आहे। या धर्मध्वजाची खास वैशिष्ट्य सुद्धा आपण काही वेळापूर्वी पाहिली। संपूर्ण हिंदूंचं स्वप्न आज खऱ्या अर्थानं साकार झालेलं आहे। 161 फूट उंचीच्या शिखरावर 42 फूट उंचीचा हा ध्वज असणार आहे। हा ध्वज जमिनीपासून 191 फूट उंचीचा असेल। राम मंदिराचा जर इतिहास आपण बघितला असेल तर 9 नोव्हेंबर 2019 ला राम मंदिर निर्माणाला सुप्रीम कोर्टाने मंजुरी दिलेली होती। आपण पाहतोय जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या पुढाकाराने हा संपूर्ण सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। अयोध्येमध्ये जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। तिथे भाषणं सुद्धा आता सुरू झालेली आहेत। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तिथे संबोधित करतायत। पंतप्रधानांच्या शेजारी सरसंघचालक मोहन भागवत सुद्धा उपस्थित आहेत। या कार्यक्रमाला आता सुरुवात झालेली आहे। आज दुपारी 12 वाजताचा हा मुहूर्त आहे। अयोध्येच्या श्रीराम जन्मभूमीवर 11 किलो वजनाचा रेशमी धर्मध्वज आज फडकतोय। सर्व ऋतूंमध्ये सदा फडकत राहील असा हा धर्मध्वज असणार आहे। या धर्मध्वजाची काही खास वैशिष्ट्य सुद्धा आहे। की पर्टिकुलर खासियत ये है कि ये 3 लेयर फैब्रिक में बना हुआ है और उनके ऊपर जो भी है वो राम भगवान के जो प्रतीक है वो हमने लगाए हैं ऊपर। और बनने में तो ऑलमोस्ट 25 डेज लगे इसमें। आप देख सकते हैं कि इसके ऊपर जो बॉर्डर है पूरा गोल्डन किया हुआ है, जो पूरा फैब्रिक आता है गोल्डन का वही, और अस्तर डाला हुआ है अंदर। फिर उसके ऊपर सिल्क का मटेरियल है। फिर इसके ऊपर जो भी है वो सिल्क वो जो वृक्ष है उसके अंदर भी पूरा हैंडवर्क किया हुआ है। वो सब कारीगरी है इसमें। दरम्यान आपण पाहतोय राम जन्मभूमीवर आज हा सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे। सर्व ऋतूंमध्ये सदा फडकत राहील हा धर्मध्वज आहे। पंतप्रधानांच्या स्वागतासाठी सुद्धा मोठी तयारी करण्यात आलेली आहे। सोबतच राम मंदिराला सुद्धा आकर्षक फुलांची सजावट करण्यात आलेली आहे। अकरा किलोचा हा रेशमी धर्मध्वज असणार आहे। तिन्ही ऋतूंमध्ये हा ध्वज फडकत राहील अशी याची वैशिष्ट्ये आहेत। आणि यानंतरची आणखी एक अपडेट आहे। शेकडो वर्षांचं हिंदूंचं स्वप्न झालं सुफळ संपूर्ण असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण अयोध्येमध्ये राम जन्मभूमीवर उभारलेलं श्री प्रभू रामांचं मंदिर पूर्णत्वास आलेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज हा धर्मध्वज फडकवला जाणार आहे।
आज ये सनातन का एक उत्थान का दिन है और ये निश्चित तौर पे ये बहुत ऐतिहासिक कार्य है जो कि स्वर्णिम अक्षरों में इतिहास में लिखा जाएगा कि आज के दिन हिंदू समाज ने अपने दम के बल पर राम मंदिर पर 500 वर्षों के बाद धर्म को ध्वजा को लहराया था। अयोध्या में दूसरी बार हमारे देश के प्रधानमंत्री नरेंद्र जी मोदी जी आ रहे हैं ध्वजारोहण करने के लिए, एक बार उद्घाटन करने के लिए। 530 साल से हम लोग विवादित था ये सनातन धर्म का, ये हिंदू राम जन्मभूमि, उसका निवारण हमारे कलयुग में जो अवतार लिए हमारे नरेंद्र मोदी और हमारे मुख्यमंत्री बाबा आदित्यनाथ जी, जो योगी भी हैं, मुख्यमंत्री भी हमारे यहाँ के, उनका कोट कोट आभार है। राम जी के चरण शरण में उस भव्य दिव्य नभ मंदिर के निर्माण के बाद शिखर पर जब भगवा ध्वज आज देश के यशस्वी प्रधानमंत्री जी, माननीय उत्तर प्रदेश के यशस्वी मुख्यमंत्री पूजनीय योगी आदित्यनाथ जी महाराज और संघ प्रमुख माननीय मोहन भागवत जी के नेतृत्व में जब वो भगवा ध्वज लहराएगा तो पूरा दुनिया सनातनमय हो जाएगा। दरम्यान या धर्मध्वजाची वैशिष्ट्य काय ते आपण पाहतोय। हा ध्वज 11 किलो वजनाचा आणि भगव्या रंगाचा हा धर्मध्वज आहे। पॅराशूट फॅब्रिक पासून या ध्वजाची निर्मिती करण्यात आलेली। ध्वजावर सूर्य, ओम आणि कांचन वृक्षाचं चिन्ह आहे। कांचन वृक्षाला रामराज्यातल्या राजवृक्ष हा मानला जातो। मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट स्तंभ उभारला गेलेला आहे। त्यावर 22 फूट लांब आणि 11 फूट रुंदीचा भगवा ध्वज हा फडकवण्यात येणार आहे। तिन्ही ऋतूंमध्ये ध्वजाला काहीही होणार नाही अशी सुद्धा माहिती आता समोर येते। आपण पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत। अयोध्येतील श्री राम मंदिराच्या 161 फूट उंच शिखरावर 42 फूट उंचीचा स्तंभ उभारला गेलेला आहे। या निमित्ताने दूरवरून सुद्धा धर्मध्वज पाहता येणार आहे। आज दुपारी 12 वाजता हा धर्मध्वज फडकला जाणार आहे। पंतप्रधानांच्या हस्ते हा ध्वज फडकवला जाईल। प्रभू श्री राम मंदिराच्या 161 फूट उंचीवरती हा धर्मध्वज फडकवला जातोय।